नमस्कार. आपल्या सगळ्यांचे श्रीनाथ सत्संग परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुरुचरित्रातल्या स्वामी महाराजांच्या अद्भुत लीला आहे, त्या लीलेचं आपण वर्णन करतो आहोत. पूर्व लीलेमध्ये आपण कथा श्रवण केली की स्वामी महाराजांनी कशा पद्धतीनं पतिव्रता धर्माचं निरूपण केलं, विधवेचा धर्म काय असतो, त्याचबरोबर पुढे रुद्राक्ष महिमा सांगितला, रुद्र सुक्ताचा महिमा त्या ठिकाणी सांगितला. रुद्राक्ष महिमा कशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी सांगितला, भस्म महिमा आहे, या सगळ्याचं सविस्तर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विस्तारानं खूप ग्रंथांमध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही श्रवण करून तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करा आणि नाही पारायण जमलं तर रोज एक अध्याय अवश्य वाचा. म्हणजे तुम्हाला ग्रंथातलं जे महत्व आहे किंवा त्याच्यातल्या ज्या शब्दांची जी शक्ती आहे ती तुमच्या लक्षात येईल आणि पूर्ण सविस्तर रूपानं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून त्याचा फक्त आपण स्पर्श करतो आहोत. इथे पुढे स्वामी महाराज अनेक रुद्रसूक्ताचं महत्व, कशा पद्धतीनं पराशर मुनींनी रुद्रसूक्ताचा पाठ करून त्या राजपुत्रांना पुनर्जीवित केलं. कारण त्यांचा ते मृत्यू पावणार होते, त्यांना अल्पायुष्य होतं, पण रुद्रसूक्ताच्या पाठाने त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालं. ती कथा स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात. पुढे स्वामी महाराजांनी अशा अनेक लीला त्या गाणगापूर तीर्थक्षेत्रावर केला. त्याच्यामध्ये कुष्ठरोग्यांचा कुष्ठाचं हरण केलं. त्याचबरोबर ज्याला वाचा नव्हती त्याला वाचा आणून त्याला वेदशास्त्र संपन्न, त्याचबरोबर त्याला कवित्व करण्याची शक्ती त्याला प्रदान स्वामी महाराजांनी केली. त्याचबरोबर पुढे स्वामी महाराजांनी एका 60 वर्षाच्या स्त्रीवर कृपा केली. तिला संतती नव्हती, वयाची 60 ओलांडली तरी तिला संतती नव्हती आणि तिने केलेली अश्वत्थ सेवा ती फळाला आली आणि स्वामी महाराजांच्या कृपेनं त्या दंपतीला त्या ठिकाणी 60व्या वर्षी संतती झाली, एक मुलगा आणि मुलगी. ही स्वामी महाराजांची कृपा. पुढे स्वामी महाराज नित्य अनुष्ठानरत होते आणि मठापासून ते संगमापर्यंत जाण्याचा त्यांचा एक रस्ता होता. स्वामी महाराज भक्ताभिमानी आहे आणि जो अनन्य शरण आहे त्याच्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणार आहेत. उपासनाकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड ह्या तिन्ही कांडांचा संगम गुरुचरित्र आहे. म्हणजे इथे शास्त्राला स्वामी महाराजांनी अनन्यसाधारण महत्व दिलं, भक्तीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व त्या ठिकाणी दिलं आणि कर्म उपासनेला सुद्धा म्हणजे कर्मकांडाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व दिलंय. कारण भक्ती कर्मकांडाचा त्या ठिकाणी एक अंग आहे आणि म्हणून कर्मकांडातून चित्तशुद्धी होते आणि जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत मनुष्य भक्तीकडे ओळत नाही. म्हणून चित्तशुद्धी करता नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते कर्म आपण सदोदित करत राहिलं पाहिजे, त्याच्याने चित्तशुद्धी होते. आणि कर्मकांडाचं महत्व आणि पुढे भक्तीचं महत्व प्रतिपादित करत असताना एक लीला अशी घडली की स्वामी महाराज मठापासून ते अमराजा संगमापर्यंत रोज त्यांचा नित्यक्रम ठरलेला असायचा जाण्याचा. आणि रस्त्यानं जाता 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 एक शेत लागायचं आणि त्या शेतातनं स्वामी महाराज जायचे आणि तो शेताचा एक मालक होता, सद्गृहस्थ होता. स्वामी महाराजांवर अत्यंत त्याची निष्ठा होती आणि एवढी निष्ठा होती की स्वामी महाराजांनी एखादी शब्द उच्चारला की तो शब्द तंतोतंत पाळायचा आणि गुरूंच्या मुखातनं निघालेलं शब्द म्हणजे मंत्र आहे. आणि ह्या न्यायानं तो तिथे रोज स्वामी महाराजांची तत्पर असायचा. स्वामी दिसले की लांबून नमस्कार करावा,
स्वामींचा आशीर्वाद ग्रहण करावा अशा पद्धत. स्वामी महाराज बोलत नव्हते त्याच्याशी कधी. आणि एक दिवस स्वामी महाराजांनी त्या भक्तावर कृपा करायचं ठरवलं आणि मठातनं निघाल्याच्या नंतर त्याच्या शेतात आले. शेतात आल्याच्या नंतर त्यानं नित्याप्रमाणे स्वामींना नमस्कार केला. स्वामींनी सांगितलं, का रे बाबा, मला कशासाठी तू रोज नमस्कार करतो? मला नमस्कार कशासाठी करतो? तुला काय पाहिजे? आणि मी जे सांगल तू खरं ऐकशील का? तो म्हणाला, स्वामी महाराज तुम्ही काहीही सांगा, मी सगळं तुमचं ऐकेल. आणि बर म्हणे, ठीक आहे असं तू म्हणतोयस, पण बघ बर का, कारण गुरु आज्ञा मोडली तर पाप लागतं आणि गुरुवाक्य प्रमाण याला खूप महत्व त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी जे सांगतोय तू करशील का? तर सांगितलं, तुम्ही सांगून तर बघा, मी नक्की करेल म्हणे. आणि स्वामींनी सांगितलं की मी संगमावर येऊस तर तुझं हे जे शेतामध्ये उगवलेलं जे काही धान्य आहे ना, हे सगळं धान्य त्या ठिकाणी तू सगळं कापून टाक. आणि एवढे स्वामी महाराज म्हणले आणि स्वामी महाराज निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर स्वामींनी सांगितलं सगळं धान्य कापून टाकायचं. गावात पळत आला, बायकोला सांगितलं. बायकोने सांगितलं, अहो तुम्ही वेडे झाले का काय? अहो कधी नवत आपल्याला चांगलं धान्य आलेलं आहे, आपल्यावर कर्ज आहे डोक्यावर आणि आपल्याला तो कर म्हणून द्यावा लागतो आणि आपण असं कसं होऊ शकतं? तुम्ही कोणाचंही ऐकू नका. त्यानं सांगितलं, नाही, स्वामींनी सांगितलं सगळं कापून टाकायचं. कशाचाही विचार नाही, बायकोचा विचार नाही, मुलांचा विचार नाही, कशाचा विचार नाही. त्या अधिकाऱ्याकडे गेला. अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्हाला दरवर्षीपेक्षा मी जास्त धान्य दे, पण मला हे धान्य कापण्याची अनुमती द्या म्हणे. आणि कशी तरी त्यांनी अनुमती घेतली. सगळ्यांचा विरोध असताना देखील सगळं शेत त्यानं रिकामं करून टाकलं. उगवलेलं सगळं जे पीक होतं ते उभं पीक त्यानं कापलं. आणि स्वामी महाराज संगमावून आले. संगमावून आल्याच्या नंतर बघतायत, तो म्हणतो स्वामींना तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं पीक मी कापलंय. स्वामी महाराज त्याच्याकडे बघतायत, हसतात आणि म्हणतात, अरे तुला मी गमतीनं म्हटलो होतो, तू तर खरंच कापलं म्हणे. आणि तो इतका आनंद होता, तो म्हणाला, स्वामी याच्यात काहीही असो, आता गंमत असो नाही ते काही असो, माझा पूर्ण विश्वास तुमच्या शब्दांवर आहे. आणि स्वामी महाराजांनी सांगितलं तुझं नेहमी कल्याण होईल. म्हणून स्वामी महाराज निघून गेले पुढे. आणि त्याच रात्री विजांच्या कडकडासह एवढा अवकाळी पाऊस झाला की आजूबाजूच्या शेतामध्ये असलेलं उभं पीक सगळं झोपी गेलं, नाहीस झालं. आणि ज्याचं शेत कापल्या गेलेलं होतं त्याच्या शेतात मात्र दुपटीनं ते पीक पुन्हा उभं राहिलं. आणि दुपटीनं उभं राहिल्याच्या नंतर त्यानं सांगितल्याप्रमाणे त्या पिकातनं, त्या धान्यातनं त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला ते धान्य दुप्पट दिलं. त्याचबरोबर उरलेलं धान्य आपल्या प्रपंचापुरतं ठेवलं, बाकीचं धान्याचं अन्नसंतर्पण केलं. अशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी त्याच्यावर कृपा केली. कृपा केल्याच्या नंतर पुढे स्वामी महाराजांनी अनेक गाणगापूर क्षेत्रामध्ये लीला त्या ठिकाणी केल्या. त्याच्यामध्ये सायम देवाला अनंत व्रताचा उपदेश त्या ठिकाणी केला. अनंत व्रत कशा पद्धतीनं करावं, त्यानंतर पुढे अनेक स्वामी महाराजांनी लीला करत असताना गंधर्वपूर महात्म्य म्हणजे गाणगापूरचं महात्म्य काय आहे, तिथली अष्टतीर्थ कोणती आहेत, त्याचं सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये आलं. आणि मग पुढे बहुधान्य नाम संवत्सर लागण्यापूर्वी स्वामी महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतारामध्ये ज्या परिटाला सांगितलं होतं की पुढच्या जन्मात तू राजा होशील, आणि तो यवन कुळामध्ये तो राजा बिदरचा बादशाह झाला. आणि बिदरचा बादशाह झाला आणि बिदरचा बादशाह झाल्याच्या नंतर त्याला एक स्फोटक निर्माण झाला. मांडीजवळ एक स्फोट निर्माण झाला, एक मोठा असा गोळा तयार झाला. आणि तो गोळा एवढा स्फोटक होता की तो सदोदित त्याच्यात अंगार होत होती. काही करून अनेक वैद्य केले, तो बिदरचा बादशाह त्याला काही समजना काय करावं. शेवटी तो विप्रदेवतांना, ब्राह्मणांना मंत्र अनुष्ठान देवाला मानणारा होता आणि तो ब्राह्मणांकरवी अनुष्ठान करून घ्यायचा. म्हणून त्यांना अनन्य साधारण विचारलं, बाबा मला सांगा मी काय करू हे जाण्याकरता.
तेव्हा काही विद्वान ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला संत सेवा करावी लागेल, तेव्हा तुमचा जो स्फोटक जाईल. आणि मग संत कुठे राहतात? तर म्हणाले संत राहतात गाणगापुरामध्ये. आणि अशा पद्धतीने तो राजा एकटाच निघाल्याच्या नंतर स्वामी महाराज त्याला संगमावरच भेटले. म्हणाले मठात येऊ नको बाबा, तू यवन आहेस आणि म्हणून मठात येऊ नको, मी तुला भेट द्यायला तुझ्या दरबारामध्ये त्या पद्धतीनं येईल, अशा पद्धतीचं आश्वासन देऊन तू परीटेस, अशा पद्धतीची सगळी कथा. आणि स्वामी महाराज त्या बिदरच्या राज्याच्या राजदरबारात जातात. तिथं गेल्या स्वामी महाराज राजदरबारात गेल्याच्या नंतर तिथली त्या बादशहाकडून सगळी यथाशक्ती सेवा तो बादशाह स्वामींच्या चरणी समर्पित करतो. आणि स्वामी महाराज त्याच्यावर कृपा करून त्याचा तो विस्फोटक असतो तो त्या ठिकाणी अदृश्य होतो. आणि अदृश्य होऊन स्वामी महाराज तिथून अदृश्य होऊन पुन्हा संगमावर येतात. आणि संगमावर आल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, कळी काळाचं महात्म्य लक्षात घेऊन स्वामी महाराज अदृश्य निजानंदी अदृश्य होण्याचं ठरवतात. आणि आता आपण अदृश्य त्या ठिकाणी व्हावं, एकांतामध्ये जावं, अशा पद्धतीचा विचार करत असताना स्वामी महाराजांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं बहुधान्य नावाचं संवत्सर त्या ठिकाणी सुरू झालंय. आणि म्हणून माघ शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आम्ही कर्दळी वनाकडे म्हणजेच कर्दळी वनाकडे निजानंद आम्ही निघणार आहोत. आणि म्हणून तुम्ही कशाचीही चिंता करू नका असं सगळ्या शिष्यांना सांगितलं. सगळ्यांना स्वामी महाराज आता डोळ्यांना दिसणार नव्हते, पण स्वामींनी सांगितलं की आम्ही लौकिकदृष्ट्या जातोय आणि पण सदा वसो गाणगा भुवनी, आम्ही सदा सर्वदा गाणगापुरामध्ये आमचा नित्यवास त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून तुम्ही कशाची काळजी करू नका, तुम्ही नित्य इथे सेवा करा, अनुष्ठान करा, जपतप करा, म्हणजे माझी कृपा तुम्हाला सदोदित होत राहील. आणि अशा पद्धतीनं स्वामी महाराज बहुधान्य नावाचं संवत्सर, माघ शुद्ध प्रतिपदा, कन्या राशीमध्ये गुरु आणि शुक्रवारचा पुण्य दिवस, त्या दिवशी स्वामी महाराज एक छान असं पुष्पांचं आसन बनवण्यात आलं. त्याच्यावर स्वामी महाराज बसले आणि स्वामी महाराजांनी सांगितलं की मी पोहोचल्याची पावती म्हणून तिथे 4 फुलं वाहत येतील, प्रत्येकानं ते 4 फुलं घ्या आणि तो प्रसाद म्हणून ठेवा. सिद्ध मुनी नामधारकाला ही कथा सांगतायत. आणि स्वामी महाराज अत्यंत सगळ्यांवर कृपा करून निजानंदाकडे त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये संगमामध्ये प्रवाहित झाले. आणि प्रवाहित ते आसन एकदम वायुवेगानं निघून गेलं. आणि वायुवेगानं निघून गेल्याच्या नंतर त्या तटाला लागल्याच्या नंतर स्वामी महाराज परत दरकोस दर मुक्काम करत करत पुढे मग कर्दळी वनाकडे गेले. आणि कर्दळी वनात गेल्याच्या नंतर तिथे अनुष्ठानात रत होऊन मग पुढे श्री स्वामी समर्थांचा अवतार त्या ठिकाणी धारण करून पुन्हा भक्तांच्या कल्याणाकरता स्वामी महाराज अवतीर्ण झाले. अशा पद्धतीनं गुरुचरित्रामध्ये आलेली ही परम पवित्र ही लीला स्वामी महाराजांची अद्भुत लीला आहे. आणि म्हणून जीवनामध्ये गुरुचरित्राचं नेहमी पारायण आपल्याकडून घडलं पाहिजे, अनुष्ठानात्मक आपण पारायण केलं पाहिजे, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा आपल्याला संपादित त्या ठिकाणी करता येते. त्याचबरोबर स्वामी महाराजांना भजन पूजन ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. अखंडित नामस्मरण करत राहिलं पाहिजे. स्वामी महाराजांच्या सेवेची जी जी संधी आपल्याला प्राप्त होईल ती आपण सेवेची संधी प्राप्त करून घेतली पाहिजे, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर अविरत होत राहते. कारण सगळ्या अवतारांमध्ये दत्तावतार असा अवतार आहे की हा दत्त अवतार चिरंजीव त्या ठिकाणी आहे. तो अवतार झाला, पण तो अवतार समाप्ती कधी झाली कोणत्याच पुराणामध्ये आढळत नाही. कारण प्रत्येक अवतार, रामाचा अवतार झाला, भगवान गोपालकृष्णाचा अवतार झाला, सगळे अवतार झाले, पण सगळ्या अवताराची अवतार समाप्ती कुठेतरी झाली. पण दत्त अवतार झाला हे सगळ्यांना माहिती आहे, पण दत्त अवताराची समाप्ती कधी झाली कोणालाही माहित नाही. कारण दत्त हे अखंड चिरंजीव त्या ठिकाणी आहेत. आणि स्मार्तुगामी सणावतू दत्त म्हणून हजर राहणारे, स्मरण करता क्षणाबरोबर हजर राहणारे भगवान दत्तात्रय आहेत. आणि म्हणून आज सुद्धा त्यांचा अवतार कार्य त्या ठिकाणी करतोय, ते गुरुपीठ आहे. आणि म्हणून भगवान दत्तात्रयांना शरण जाऊया आणि स्वामी महाराजांची कृपा संपादित करून घेऊया. अशा पद्धतीनं आपण दत्त जयंतीच्या पर्व काळामध्ये सुरू केलेली ही मालिका अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी तुमच्या समोर यथाशक्ती मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ही व्यापक कथा आहे आणि म्हणून प्रत्येकाला मी आग्रह धरेल की तुम्ही पारायण करा. त्याचे अनेक कथासार आहेत, त्या लीलांचं
चरित्र आहे ते सुद्धा आपण श्रवण करा, म्हणजे अजून आपल्याला सविस्तर रूपानं ह्या कथा समजून येतील. कारण हे काही एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी महाराजांचं चरित्र कळेल असं मला तरी वाटत नाही. आणि ते अतर्क्य लीला आहेत, त्याच्यातली मर्म आपल्याला कळायला खूप वेळ लागतो आणि त्यांची कृपा असेल तरच ते कळतं. आणि म्हणून आपण ही यथाशक्ती दत्त जयंतीच्या पर्व काळामध्ये ह्या सगळ्या लीला आपण ज्या महत्त्वाच्या लीला आहेत त्या लीला आपण श्रवण केल्या. आणि ह्या भागाला आपण सगळ्यांनी, सगळ्या दत्तभक्तांनी, सगळ्या भावी भक्तांनी उदंड असा प्रतिसाद दिला. म्हणून आपल्या सगळ्यांचे श्रीनाथ सत्संग परिवार यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार. आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी.